मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये आज आलेलो. आपण पुसद शहरामध्ये आलेलो आहोत, जे की तुमच्या बऱ्याच कमेंट आल्या होत्या या ठिकाणी की पुसदचं टनल दाखवा. आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. इथं तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बेलगावांचं टनल आहे. या ठिकाणी आपण बघायला आलेलो आहोत इथं. तर या ठिकाणचा पूर्ण शूट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी मित्रांनो खूप फास्ट असं काम चालू आहे. आणि इथे तुम्ही बघत असाल त्या साईडनं डोंगरावरचं जे की पाणी येत असते ते या ठिकाणाहून येणार आहे. असं काहीसं या ठिकाणी काम झालेलं आहे इथलं. आणि तुम्हाला समोर बघत असाल याच्या खालतून अशी ट्रेन जाणार आहे. आणि या साईडला बघू शकता तुम्ही असं काहीसं या ठिकाणी टनल राहणार आहे, जे की मी तुम्हाला जवळून पण दाखवतो. आणि असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे. खूप उंचावर आहे, त्याच्यामुळं हवेचं या ठिकाणी खूप हवा चालू आहे. आणि असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही बघू शकता प्लास्टिकनं या ठिकाणी फोडाचं काम वगैरे चालू आहे. आणि असं काहीसं इथलं काम आलेलं आहे. आणि आपण जाणार आहोत तिकडं पण जाऊया, ते पण तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपल्यासोबत आहे कमलेश भाऊ आहे आणि भारत सर पण आहे, ते पण आहे आपल्यासोबत. मित्रांनो, ही जी टनल आहे हे 2.5 किलोमीटरची राहणार आहे या ठिकाणी. आणि हा आहे पुसदचा एरिया आहे, जे की जंगलातनी आहे. आणि इथं सत्याग्रह झाला होता. मला माहिती नाही कधी झाला तर, पण या ठिकाणी सत्याग्रह झाला, त्याच्यामुळं या ठिकाणी जंगल आहे. आणि त्या जंगलामध्येच या ठिकाणी मोठी अशी या ठिकाणी टनल राहणार आहे. ते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला आपण जवळून जाऊया. त्या ठिकाणी पण तुम्हाला दाखवतो कसं आहे, कुठठावकर कामाला कसं आलं. मित्रांनो नमस्कार. सध्या मग आपला या कामाची जी सिच्युएशन आहे आपण पाहिलं तिकडं हदगाव, बामणी, उमरखेडपासून मित्रांनो हे घाट सेक्शन आहे. 90 किलोमीटरपैकी साधारणतः 30 किलोमीटर जंगल आपल्याला असलेलं दिसतं. आणि या सगळ्या पहाडी एरियामधून मित्रांनो टनल असल्यामुळं आपल्या ट्रेनचा जो स्पीड आहे तोही कुठं कमी होणार नाही आहे. कारण इथून जो आहे आपला घाट सेक्शन 3 किलोमीटरचा घाट जो आहे तर तो बेलगावांचा हा घाट असतो. आणि तिथून डायरेक्ट आपण धुंदीला उतरतो. म्हणून आता सध्या आपल्याला या कामाची सिच्युएशन आपल्याला अशी असलेली दिसत आहे. पाड खोदून या ठिकाणी काम झालेलं आहे, जे की ब्लास्टिंग वगैरेने या ठिकाणी काम केलेलं आहे. मोठमोठे या ठिकाणी दगड आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे आहे. आणि खूप भारी असा इथला व्ह्यू आहे. आणि हे तुम्हाला समोर दिसत असेल हे टनल आहे, जे की या ठिकाणी खोदकाम चालूच आहे. 2.5 किलोमीटरची अशी टनल राहणार आहे. फायनल तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही असं काम चालू आहे इथलं. आणि या साईडला पण टनल आहे. आणि ही आता आपण बघितली ही दुसऱ्या नंबरचीच टनल होती. आणि समोर आणखी एक टनल राहणार आहे. आणि असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे, जे की पुलाचं राहू शकते या ठिकाणी. हा जो रोड गेलेला आहे हा असा वरतून राहणार आहे, त्याच्यासाठी या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोकलँड मशीन आहे ट्रेनवाली, जे की या ठिकाणी खूप भारी असं काम चालू आहे. आणि या ठिकाणी पण खूप भारी व्ह्यू राहणार आहे. आणि असं काहीसं या ठिकाणी टेम्परवरी या ठिकाणी रोड बनवलेला आहे. आणि त्या साईडला आपण आत्ताच बघितलं जे की टनलचं काम झालेलं आहे. आणि आणखी चालूच आहे खोदकाम. आणि असं काहीसं या ठिकाणी काम राहणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला फायनली हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन अशा अपडेटमध्ये जे की इंटरेस्टिंग राहणार. तोपर्यंत जय श्रीराम.